जोशी महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पण या बुलेटिनला सुरुवातीलाच बातमी राजधानीमधून। सत्ता स्थापनेच्या तिढ्यामध्ये अडकलेल्या राज्याच्या नजरा सध्या नवी दिल्लीकडे लागलेल्या आहेत। नवी दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू झालेली आहे। त्याआधी सोनिया गांधींनी काँग्रेस आमदारांशी आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी वेगवेगळा संवाद साधलेला होता। काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे या बैठकीला उपस्थित आहेत। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेतेही बैठकीला पोहोचलेले आहेत। राज्यातील सत्ता स्थापनेबाबत नवी दिल्लीतील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आलेला आहे। थेट जाऊया आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, आत्ताची जी बैठक आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची त्याच्याविषयीची तर माहिती द्याच, मात्र राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळपासूनच वेगवान बैठकांचं सत्र सुरू आहे, त्याविषयीही थोडक्यात काय सांगा? सुवर्णा, खास करून जर बघितलं आज दिवसभर आजचा जो दिवस हा बैठकांचा राहिलेला आहे। बैठकी वेगवेगळ्या काँग्रेसची बैठक असो, ज्यामध्ये प्रथमतः काँग्रेसच्या नेत्यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि वेणुगोपाल यांच्यासोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नसीब खान होते। त्यानंतर हे सर्व नेते सोनिया गांधींच्या निवासस्थानी म्हणजे 10 जनपदच्या निवासस्थानी आले, तिथे एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली। ही जरी काँग्रेसची बाजू, त्यानंतर एनसीपीची जर बाजू बघितली, एनसीपीचे अनेक नेते दिल्लीत पोहोचलेले आहेत। छगन भुजबळ पोहोचले, प्रफुल्ल पटेल आहेत, अजित पवार आहेत, यांची देखील आज बैठक झाली शरद पवारांच्या निवासस्थानी। आणि त्यापूर्वी जर बघितलं आपण तर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील बैठक झाली। दरम्यानच्या काळात शरद पवार आणि संजय राऊत यांची देखील संसद भवनामध्ये बैठक झाली। म्हणजे बैठकांचे सत्र पुरेपूर आहे। पण आत्ताची महत्त्वाची जर बातमी बघितली आपण तर या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची संयुक्त बैठक सुरू आहे। खास करून कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजे समान किमान कार्यक्रम काय असावा या संदर्भातली चर्चा होत आहे। आणि या बैठकीला प्रमुखतेने काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित आहेत, ज्यामध्ये बघितलं आपण तर पृथ्वीराज चव्हाण आहे, त्यानंतर बाळासाहेब थोरात ते प्रदेशाध्यक्ष ते आहे, त्यानंतर नसीब खान आहे, त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे आहे, त्यानंतर वेणुगोपाल आहे, जयराम रमेश देखील पोहोचलेले आहेत। सोबतच जर बघितलं आपण याच बैठकीमध्ये अहमद पटेल देखील आहे। तर हे झाले काँग्रेसच्या दिशेने। पण जर राष्ट्रवादीच्या दिशेने बघितलं तर प्रफुल्ल पटेल आहे, जयंत पाटील आहे, छगन भुजबळ आहे, सोबतच बघितलं नवाब मलिक देखील इथे उपस्थित आहे। त्यानंतर सोबतच जर बघितलं तर सुनील तटकरे देखील आहे, सुप्रिया सुळे देखील आहे। आपण हे जर सगळे जर बैठक सुरू झाली, पण हे नेत्यांची बैठक सुरू होऊन जवळपास 30 मिनिटं झालेली आहे। साधारणतः ज्या पद्धतीनं दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे की कुठेतरी सकारात्मक संकेत या दोन्ही पक्षांना दोन्ही काँग्रेसांना मिळाला, त्याचमुळे बैठकाच्या सत्रांना वेग आला। दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने जो दबाव निर्माण होत होता, कारण की कुठेतरी शिवसेनेला भीती वाटत आहे की आपले आमदार सोडून जातील किंवा कुठेतरी फूट पडेल, अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे ही सगळी भीती होती, या भीतीपोटी त्यांनी आपलं म्हणणं मांडलं। सोनिया खास करून काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा झाली, ज्याबद्दल आज सकाळी संजय राऊत आणि शरद पवारांची बैठक झाली, त्यात माहिती दिली। त्यामुळे कुठेतरी बैठकांचा वेग सुरू झाला। आता शेवटच्या टप्प्यावरती ही बैठक आहे असं म्हणावं लागेल। आणि कुठल्याही क्षणी जर बघितलं तर अंतिम निर्णय आपण अशी आशा करूया प्रशांत की या दोन्हीही पक्षांचं एकमत होईल, थोडीशी निश्चिती होईल काय निर्णय घ्यायचा आहे त्या अनुषंगाने, आणि तो निर्णय सत्ता स्थापने संदर्भातला महत्त्वाचा निर्णय ठरेल। हुसेन दलवाई यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येईन अशी चर्चा आहे, पण त्यावर अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत हुसेन दलवाई, काँग्रेसचे नेते आहे। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। सर, सध्या काय स्थिती आहे? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येते का? एकत्र येण्याची प्रक्रिया चालू आहे आणि ती बरेच दिवसापासूनची आहे। त्याला अंतिम स्वरूप लवकरच येईल आणि त्या दिशेने सर्व ते प्रयत्न चाललेले आहेत। नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजिद मेमन म्हणत आहे की जवळपास शिक्कामोर्तब झाला, अंतिम झालेला आहे। तुमच्याकडे काय माहिती आहे? नाही, तसं मी काय म्हणणार नाही। प्रयत्न चाललेला आहे, होईल लवकर। तुम्ही असं म्हणताल की सकारात्मक आहे की निश्चितपणे हे सरकार येईल? आमचं आला कमान एकदम सकारात्मक आहे। काही मुद्दे होते आणि आहेत, त्याच्या संबंधामध्ये चर्चा चालू होती आणि उगाच वेळ काढलेला वगैरे नाही किंवा आम्ही निर्णय प्रक्रिया लांबवलेली आहे, वेळ काढतोय असा जो प्रचार आहे तो अतिशय चुकीचा होता। शिवसेना एक वेगळ्या विचाराची संघटना आहे, तिच्या संबंधात विचार करत असताना काय काय नेमके मुद्दे येऊ शकतात याची अतिशय चांगल्या रीतीने चर्चा करूनच या संबंधामध्ये निर्णय घेण्यात येत आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या संदर्भात प्रथमतः पहिले कुठेही चर्चा करण्याचा विषय नव्हता, पण ज्या पद्धतीने गेल्या 2-3 दिवसात बैठकी झाली त्यानंतर सकारात्मक पावलावर सुरू झाली का?
नाही ना, 24 तारखेलाच पहिल्यांदा मी याचा उहापोह केला की अशा रीतीचं सरकार येऊ शकतं. ही शक्यता निर्माण झालेली आहे हे लक्षात आल्यानंतर पासून ही प्रक्रिया चालू आहे. ओके, म्हणजे हे निश्चितपणे मानता येईल की आता लवकरात लवकर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार असेल. प्रश्नच नाही, असंच सरकार येणार. काही झालं तरी बीजेपीचं सरकार आता येणार नाही महाराष्ट्रात. धन्यवाद. हे होते हुसेन दलवे यांनी असे स्पष्ट सांगितलंय कुठलीही परिस्थिती निर्माण हो, आता भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार येईल. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश शर्मासह प्रशांत लामदास, न्यूज 18 लोकमत. चला, म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांकडून ऑन रेकॉर्ड हे तरी स्पष्ट करण्यात आलं की महाशिव आघाडीच्या अनुषंगाने चर्चा, बैठका सुरू होत्या आणि त्या आत्तापासूनच नाही, त्या केव्हापासूनच सुरू होत्या, जरी हे स्पष्ट केलं गेलेलं नसलं प्रसारमाध्यमांसमोर तरी. दरम्यान नारायण राणेंनी आघाडीच्या बैठक सत्रांवर खोचक टीका केलेली आहे. तो होने दे, ऐसे मीटिंग तो 1 महीने से हो रही है ना. मुझे इसके बारे में अभी कुछ नहीं कहना है. बोलिए. लेकिन आपको नहीं लगता कि सरकार वो लोग बना रहे हैं कहीं ना कहीं, तीनों पार्टी सिर्फ ऐसा तो मैं 1 महीने से सुन रहा हूँ ना. अभी महीना होने आया, लास्ट 23 तारीख से आज तक 1 महीना हुई तो बोल रहे हैं. तो अभी भी आपको उम्मीद है कि बीजेपी की सरकार बनेगी महाराष्ट्र में? उम्मीद तो जरूर है ना, और कोशिशें भी जारी रहेंगी. राज्यातील सत्ता स्थापनेच्या तिढ्यावर रिपाई अध्यक्ष रामदास आठवलेंनी काय म्हटलंय तेही बघूयात. मुझे लगता है कि ये तो मीटिंगें बहुत दिनों से चल रही है. अगर शिवसेना को कांग्रेस और एनसीपी का सपोर्ट लेकर सरकार बनानी है तो उनको आज़ादी है, उनके पास मेजॉरिटी क्लियर हो जाती, उन्होंने सरकार बनानी चाहिए. लेकिन जहाँ तक मेरी जानकारी है कि कांग्रेस पार्टी की तरफ से कोई क्लियरेंस नहीं मिल रहा है और इसीलिए मतलब उसमें देर हो रही है. और उनकी मेजॉरिटी है तो सरकार बना सकते हैं, उसके लिए हमारा कोई विरोध नहीं है. ये विरोध नहीं है, लेकिन कल तक ले तो आप ये कह रहे थे कि सरकार बीजेपी की बनेगी, हम बातचीत कर रहे हैं, वार्ता कर रहे हैं, समझौता वार्ता कर रहे हैं. लगता नहीं है कि अब उधर जो है सरकार बनने जा रही है? सोनिया गांधी ने हरी झंडी दे दिया है. हाँ ठीक है, तो सोनिया गांधी जी ने हरी झंडी दे दी है तो उनकी सरकार बन सकती है, लेकिन अभी कितनी दिन चलेगी मालूम नहीं है. लेकिन अभी हमारा कहना ये था कि जो मतलब मैंने 3-2 का जो फार्मूला मैंने रखा था तो उस पर बीजेपी का कहना ये है कि शिवसेना को मुख्यमंत्री पद का कोई आश्वासन ही नहीं दिया था, तो 2 साल में उनको क्यों वो मुख्यमंत्री पद दिया जाए. और इसीलिए वो शिवसेना को जो करना है वो करे, इसी तरह की भूमिका बीजेपी की है. तो इसीलिए अगर कांग्रेस, एनसीपी और शिवसेना की सरकार नहीं बनती है तो फिर आगे हमारे सामने एक ही पर्याय होता है कि अल्पमत की सरकार बनाए और उसको पवार साहब अगर सपोर्ट करते हैं क्या वो पवार साहब का सपोर्ट लेने की कोशिश करे, और वो भी नहीं होता है तो इलेक्शन का सामना करने के लिए वो लोग तैयार है. आज अजून एका भेटीने लक्ष वेधून घेतलं. अर्थातच त्या बातमीकडे वळूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनामध्ये भेट घेतली. भेटीत केवळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबाबत चर्चा झाली असा दावा पवारांनी केला. पण नंतर जेव्हा प्रसारमाध्यमांना ते उत्तर देत होते आणि प्रसारमाध्यमांनी जेव्हा प्रश्न विचारला की राजकीय चर्चा काय झाली, तेव्हा ते मिश्किलपणे हसले आणि त्यामुळे या मिश्किल हास्यामागे दडले तरी काय अशा चर्चा सुरू झाल्या. पुण्यात वसंतदादा पाटील शुगर इंटरनॅशनल कॉन्फरन्स होणार आहे. 22 देशातील लोक तिथे येणार आहेत. याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावं यासाठीचं निमंत्रण नरेंद्र मोदींना पवारांनी दिलं असंही पवार प्रसारमाध्यमांना म्हणाले. सभी के Sir, he was only confined to the farmers issues, sir. He's given package पैकेज नहीं करना. ग्राउंड सिचुएशन क्या है वो बताइए. खत पे आप दीजिए. मी देतो दोनों. पुढच्या मीटिंग दरम्यानच त्यांनी अर्थमंत्र्यांना फायनान्स मिनिस्टरना बोलवलं. सिद्धारामजींना आपल्या मीटिंग दरम्यान बोलवलं होतं. अच्छा. हम दोनों बैठे. हे राजकीय चर्चा. दरम्यान मोदी पवार भेटीआधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूयात. हे बघा, नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत. संसद काळामध्ये अनेक नेते प्रधानमंत्र्यांना भेटत असतात. आपापल्या राज्याचे, समाजाचे विषय घेऊन त्यांना काही विनंती करत असतात. आपल्याला आठवत असेल 2 दिवसापूर्वीच मी आपल्याला माहिती दिली होती की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. 2 नेते महाराष्ट्रात फिरले यावेळेला परत एकदा, माननीय शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब. हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचं दुःख समजून घेत होते. शरद पवार दिल्लीत आहेत, त्याच्यामुळे ह्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या स्थितीविषयी त्यांनी प्रधानमंत्र्यांना ब्रीफ करावं. कोणीतरी प्रधानमंत्र्यांना ही माहिती देणं गरजेचं आहे की नक्की राज्यामध्ये काय परिस्थिती आहे, राष्ट्रपती शासन असल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचण्यात किती अडथळे आहेत. या सगळ्या गोष्टींची माहिती जर शरद पवार जाऊन प्रधानमंत्र्यांना देत असतील तर त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये काळं बेल येण्याची गरज नाही. शरद पवारांनी मोदींची भेट घेतल्यामुळे काँग्रेसमधले काही नेते नाराज असल्याचं कळतंय. सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली. पवारांच्या भेटीचं टायमिंग चुकलं अशी भावना काँग्रेस श्रेष्ठींमध्ये आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अनेक मुद्द्यांवर काँग्रेस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करते आणि त्यात विरोधी बाकांवर बसणाऱ्या पवारांनी मोदींना भेटणं काँग्रेसला पटलेलं नाही अशी माहिती आहे. उद्यापर्यंत महाशिव आघाडीचं सगळं चित्र स्पष्ट होईल आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सरकार स्थापन होईल असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय. तसंच आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे, ती कदाचित सत्ता स्थापनेसंदर्भातली शेवटची बैठक असेल असा आशावाद सुद्धा त्यांनी व्यक्त केला. साधारण एक पुढल्या 2 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल आपल्याला आणि साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एक लोकप्रिय सरकार अधिकारावर येईल आणि राज्य शकट पुढे जाईल. हे पहा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आजची बैठक ही होऊ द्या. या बैठकीनंतर बैठकींना पूर्णविराम मिळेल याची मला खात्री आहे. अजित पवारांनी काल माझी बरीच चर्चा झाली अनेक विषयांवर. अशा बातम्या ज्यांना महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय सरकार येऊ नये अशी इच्छा आहे त्यांच्याकडून अशा प्रकारच्या बातम्या सोडल्या. ज्यांना असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये प्रदीर्घ काळ राष्ट्रपती शासन राहावं, ज्यांना असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये आणि ज्यांना असं वाटतं की राज्य अस्थिर राहावं, त्यांच्याकडून अशा प्रकारच्या बातम्यांची फोडणी दिली जात असेल तर अशा प्रकारच्या अफवांवर राज्याच्या जनतेने विश्वास ठेवू नये. भाजपशी फारकत घेऊन वेगळ्या मार्गाने निघालेल्या शिवसेनेला सरकार स्थापन करण्यात यश येत नसल्यानं शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांच्या गुऱ्हाळातून काहीच मार्ग निघत नसल्यानं ही अस्वस्थता वाढत चाललेली आहे. शरद पवारांच्या खेळीनं शिवसेनेत अस्वस्थता. आघाडीसोबत जाण्यावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी दूर करण्यासाठी मातोश्रीवर खलबतं. गेल्या 3 दिवसातील शरद पवारांच्या अनाकलनीय भूमिकांनी शिवसेनेच्या पोटात गोळा आलाय. सोनिया गांधींसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असं सांगणाऱ्या शरद पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तर काही वेळातच नरेंद्र मोदींनी अमित शहा यांच्यासोबत बैठक केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आलंय. बैठक ओल्या दुष्काळासंदर्भात असल्याचं सांगितलं जात असलं तरी शरद पवार यांच्या या सूचक हास्यानं शिवसेनेसोबत काँग्रेसची ही चिंता वाटणं स्वाभाविक आहे. राजकीय चर्चा शरद पवार कळायला 100 जन्म घ्यावे लागतील असं सांगणाऱ्या संजय राऊतांच्या शिवसेनेतील आमदारांनाही शरद पवारांची भूमिका नेमकी काय हेच कळत नाहीये. पवारांच्या बुचकळ्यात टाकणाऱ्या वक्तव्यांनी शिवसेना आमदारांच्या मनात अस्वस्थतेनं घर केलंय. त्यात भर पडली आहे ती थंडा करके खाव या टिपिकल काँग्रेसी कार्यपद्धतीनं सुरू असलेल्या बैठकांच्या गुऱ्हाळाची. तर दुसरीकडे आमदारांना पॅन कार्ड आणि कपड्यांसह पुन्हा एकदा मुंबईत पाचारण करण्यात आलंय. इस वक्त कपड़े के संगात अपना पैन कार्ड या आई कार्ड ये भी लाने का कहा गया है. तो इसलिए मुझे लगता है कि ये जो है सबसे इम्पोर्टेंट बात इसलिए है कि अभी अनकरीब 25-26 के बीच एक आधा दिन कम ज्यादा होगा, लेकिन नया सरकार आ जाएगा. महाशिव आघाडीचं समीकरण जुळवत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेला एनडीएतून भाजपनं बाहेर काढलं
हे चांगलंच जिवारी लागलंय. भाजपनं शिवसेनेला नुसतं एनडीएतून बाहेर काढलेलं नाहीये, तर शिवसेनेला राज्यसभेत विरोधकांमध्ये बसवत 38व्या क्रमांकाच्या आसनावरून 199व्या क्रमांकावर ढकलून दिलंय. त्यामुळे शिवसेनेच्या संजय राऊतांचा चांगलाच तिळपापड झालाय. राऊतांनी सभापतींना पत्र लिहून आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे. एकूणच काय तर भाजपशी फारकत घेतलेल्या शिवसेनेला मोदी आणि पवारांची वाढती जवळीक, काँग्रेस राष्ट्रवादीच्या गुलदस्त्यातील भूमिका अस्वस्थ करणाऱ्या आहेत. त्यामुळेच हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास जाणार तर नाही ना या चिंतेनं शिवसेनेच्या नेत्यांना चांगलंच ग्रासलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आघाडीसोबत जाण्यावरून शिवसेनेचे काही आमदार नाराज असून त्यांनी मनोहर जोशींच्या अध्यक्षतेखाली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची चर्चा होते. मात्र शिवसेनेचे कोणतेही आमदार नाराज नसल्याचा दावा मनोहर जोशींनी केलाय. मुळातच माहिती जी आपण देत आहे ती चुकीची आहे आणि कोणी आमदार जर एकटे गेले असतील तर शक्यता आहे, परंतु माझ्याबरोबर आमदारांना घेऊन मी उद्धवजींना भेटण्यासाठी गेलो. सत्ता स्थापनेच्या तिढ्यामध्ये अडकलेल्या राज्याच्या नजरा सध्या नवी दिल्लीकडे आहेत. नवी दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी आघाडीची बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच हा राजधानीत सुटेल आणि तो आज दिवसभरात सुटेल अशी अपेक्षा आहे. नवी दिल्लीमधल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे महाशिव आघाडी स्थापन होते का आणि त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हा सगळा महत्त्वाचा विषय आहे. आज दिवसभर नवी दिल्लीमध्ये बैठका सुरू आहेत. आधी काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांच्या, काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांबरोबर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली आणि आता काँग्रेस राष्ट्रवादीची एकत्रित बैठक. पुढची बातमी, अवकाळीनं झालेल्या नुकसानीच्या पाहणीकरता केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार आहे. 5 सदस्यांचं केंद्रीय पथक उद्या महाराष्ट्रामध्ये दाखल होईल. 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान हे पथक औरंगाबाद, अमरावती, नागपूर तसंच नाशिक विभागाची पाहणी करणार आहे. डॉक्टर व्ही तिरुपुगल यांच्या नेतृत्वाखाली पथक महाराष्ट्रात येत आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा यासह विदर्भातील बहुतेक भागाला अवकाळीनं मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येत आहे आणि केंद्राकडून त्यानंतर मोठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि अजून काही घडामोडींसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. ही पवारांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानाची थेट दृश्य आपण बघतो आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. शरद पवार यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते उपस्थित आहेत. छगन भुजबळ, अजित पवार दृश्यांमध्ये दिसत आहेत. वेणुगोपाल आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. मल्लिकार्जुन खरगे दृश्यांमध्ये बघायला मिळाले. पृथ्वीराज चव्हाणही दृश्यांमध्ये आहेत. नवी दिल्लीमध्ये पवारांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. अर्थातच ही बैठक आहे महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेच्या पेच प्रसंगासंदर्भात. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का, तो कोणत्या मुद्द्यांवर द्यायचा, कशा पद्धतीने राजकीय समीकरणं आखायची, पदांसंदर्भातली चर्चा, असे सगळेच मुद्दे या बैठकीमध्ये चर्चेत येतील. त्याचबरोबरीने शिवसेनेचा जो हिंदुत्वाचा मुद्दा आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या शहरातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रश्नांवर सुद्धा या बैठकीत चर्चा होऊ शकेल. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, ही थेट दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक सुरू झालेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास या सगळ्या बातमीवर लक्ष ठेवून आहेत. आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. मात्र ही दृश्य तोपर्यंत आपण बघतोय काही छायाचित्र सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचली आहेत, ती एका बाजूला आणि दुसरीकडे थेट दृश्य. प्रशांत आपल्याबरोबर पुन्हा जोडले गेलेले आहेत. प्रशांत, काय सांगाल या बैठकीसंदर्भात?
नाही, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं प्रथम चर्चा होती की शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार नाही, पण ज्या पद्धतीनं फोटो पुढे आले आणि ज्या पद्धतीनं माहिती पुढे येत आहे की या बैठकीमध्ये अहमद पटेल आणि शरद पवार हे एका आजूबाजूला बसले आहेत. त्यानंतर सुप्रिया सुळे आहे, नसीब खान आहे, छगन भुजबळ आहे, अजित पवार आहे, सुनील तटकरे आहे. सोबतच जर बघितलं आपण मल्लिकार्जुन खरगे आहे, प्रफुल्ल पटेल आहे, त्यानंतर जयराम रमेश आहे, वेणुगोपाल आहे, सोबतच नवाब मलिक आहे, बाळासाहेब थोरात आहे, जयंत पाटील आहे. हे राज्य NCP आणि काँग्रेसमधले जे बहुतांश बलाढ्य नेते आहेत आणि जे सगळे नेते डिसिजन मेकिंगमध्ये असतात ते सगळे नेते या बैठकीला उपस्थित आहे. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी असा होतो की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जवळपास निश्चय केला आहे की आजच्या बैठकीच्या माध्यमातून समान कार्यक्रम जो निश्चित करायचा आहे त्यावरती अंतिम निर्णय घ्यायचा आहे. आणि आपल्याला पाहायला मिळत असं या फोटोमध्ये ज्या पद्धतीनं शरद पवारांच्या हातामध्ये काही कागदपत्र आहे आणि काही कागदपत्र जर बघितले आपण तर हे जयराम रमेश आणि वेणुगोपालांच्या हातामध्ये कुठेतरी जे मुद्दे काँग्रेसने चर्चा केलेले आहे कारण की सोनिया गांधीच्या बैठकीपूर्वी जी बैठक झाली त्यामध्ये सर्व मुद्दे घेण्यात आले. तर जी मॅनिफेस्टो कमिटी आहे का त्याला जाहीरनामा समिती होती काँग्रेसची ती बसली होती, त्यांनी अनेक मुद्दे महत्त्वाचे पुढे काढले होते. त्याच धर्तीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील आपली मॅनिफेस्टो कमिटी बसली, त्यांनी देखील आपले मुद्दे पुढे काढले होते. त्या दोन्ही मुद्द्यावरती समान धागा निश्चय करण्याचा आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. सोबतच ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे की काँग्रेसमधले जे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी जी माहिती दिली आम्हाला की येणाऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये राज्यामध्ये सरकार स्थापन होईल, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार असेल. यासाठी सोनिया गांधींनी आम्हाला ज्या पद्धतीने सकारात्मक संकेत दिले आहे त्यामुळे तर लवकरच हा निर्णय होईल अशी शक्यता आहे. सुवर्णा. नक्की प्रशांत, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. कॉमन मिनिमम प्रोग्राम संदर्भात या बैठकीमध्ये निश्चिती होईल असं कळतं आहे आणि आता शरद पवारांना असं म्हणता येणार नाही की शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात किंवा कुठल्याही पक्षाला पाठिंबा देण्यासंदर्भात आमच्यात कुठली चर्चाच झाली नाही. आता तर थेट हे स्पष्ट झालेलं आहे की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात